हे झोलाई मातेचं मंदिर. ही बघा बजरंगबलीची मूर्ती. आणि आपण आता दर्शन घेऊया बजरंगबलीचं. आपण बजरंगबलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच सांगतो छान मूर्ती आहे बजरंगबलीची. शुभ सकाळ माझ्या मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे. आता आपण फ्रेश झालेलं आहे. आपण चाललेलं आहे कामावर. खरं तर घरी तुम्हाला दाखवलं असतं, पण घरी दाखवण्यासाठी काहीच नाही. म्हणून आता आपण निघूया कामावर आणि तुम्हाला कामावर जाताना एक छान मंदिर दाखवते. मस्त छोटंसंच मंदिर आहे पण मस्त आहे. चला तुम्हाला घेऊन जातो मी आणि मंदिर दाखवतोय. बघा मित्रांनो, हाच तो मंदिर. आपण आता आहे रोहिणी गावामध्ये आणि रोहिणी गावामधला छान सुंदर मंदिर आहे, छोटासाच. मित्रांनो, आपण आहे आता रोहिणी गावामध्ये. मागे तुम्ही बघू शकताय श्री झोलाई माता मंदिर. आपण झोलाई माता मंदिरमध्ये आता आतमध्ये जाणार आहेत आणि दर्शन सुद्धा घेऊया. तर मी तुम्हाला दाखवतोय. हा आहे आई झोलाई मातेचं मंदिर. आपण आतमध्ये नाही जाऊ शकत कारण की इथे लॉक लावलेलं आहे. छान आहे मंदिर. तर आम्ही पुन्हा दरवाजा लावून घेतो. आणि इकडे श्री भैरी जोगेश्वरी मंदिर. आपण बाहेरूनच दर्शन घेऊया. मित्रांनो, कसं आहे मंदिर, दर्शन आपण आतमध्ये दर्शन जाऊन घेतलं असतं, पण इकडे लॉक लावलेलं आहे दरवाजांना, म्हणून आपण बाहेरूनच दर्शन घेतलंय. आणि 3 दिवस झाले पाणी खूप जोरात पडतोय. तुम्ही बघू शकता. आता पण असं वाटतंय का तुम्हाला या मुसळधार पावसाच्या गारगार शुभेच्छा द्याव्या. पण मी एवढंच सांगेन तुम्हाला की या पाण्यामध्ये जास्त तुम्ही भिजू नका, कारण की या पाण्याने भिजल्याने आपण आजारी पडू शकतो. काल मी भिजलो होतो तर मला थंडी वाजत होती, म्हणून आज मी जॅकेट घालून आलो आहे. तर एवढंच सांगेन की या पाण्यात जास्त भिजू नका आणि गरज नसेल तर घराच्या बाहेर पण पडू नका. आणि इकडे बघा हनुमान मंदिर. हां, आपण तिथे जाऊ शकतोय कारण की तिथे लॉक नाही लागलं. तर आता आपण त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. ही बघा बजरंगबलीची मूर्ती आणि आपण आता दर्शन घेऊया बजरंगबलीचं. जय बजरंगबली. आपण बजरंगबलीचं दर्शन घेतलेलं आहे आणि खरंच सांगतो छान मूर्ती आहे बजरंगबलीची. तुम्हाला जमलं तर तुम्ही पण इथे येऊ शकता दर्शनाला, कारण की इथलं वातावरण ना खरंच खूप छान आहे.
बघू शकता इथलं वातावरण खूप छान आहे. इथे एवढी गर्दी नसते कोणाची, म्हणून इथे तुम्ही कधी येऊ शकता तर निवांत तुमचा एक अख्खा दिवस मस्त जाईल शांतपणे. आणि मित्रांनो, तुमचं खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही माझे 100 सबस्क्रायबर खूप कमी दिवसामध्ये पूर्ण केलेत. आणि माझं एकच टार्गेट आहे की माझे 1000 सबस्क्रायबर लवकरात लवकर व्हावेत. तर तुम्ही आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यात मला खूप मदत होईल. चला तर मी आता पुढे निघतोय, आपल्याला कामावर पण जायचं आहे. पुढे काय होते ते आपण दाखवणार तर आहेच, पण व्हिडिओ जास्त मोठी पण नाही व्हावी म्हणून आपण मोजकेच सीन शूट करू. चला तर भेटूया कामावर. मित्रांनो, आता मी आहे कामावर आणि आपल्यासोबत आज पण दिनेश आहे. बघू शकता त्याच्या हातात लॉगिंगचा हत्यार आहे, म्हणजे लॉगिंगसाठी लागणारी मेन वस्तू आहे ती. तर त्याच्या हातात आहे. लवकरच आम्ही प्लॅन करतोय एक गड किल्ला कोणता तरी सर करण्याचा. कुठल्या गड किल्ल्यावर जायचं आपण बघू, इकडेच जवळपास आपल्या जसं जमल तशी आपली एक प्लॅनिंग होईल. याच संडेला किंवा पुढच्या संडेला नक्की एक गड किल्ला आम्ही फिरून येणार आहे. तर आपल्या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपले सबस्क्रायबर लवकरात लवकर पूर्ण होतील. चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.